गणपति बप्पा मोरिया छावनी महासंघ की तरफ से आज जो हॉकी स्पर्धा यहाँ रखी गई है, इस स्पर्धा में हमारे मार्गदर्शक माननीय महापौर साहब, माजी महापौर साहब अशोक जी सैना साहब, किशोर जी कछाव बहु, हमारे लक्ष्मण जी जादव सर जो कार्याध्यक्ष है, संजय गौरव जी 10 टीम हॉकी है ना, गौरव पप्पू, 22 रेजिमेंट हमारे प्रशांत जी तारगे साहब, अजय भाई और हमारे लिंगायत साहब। यहाँ पे 10 टीमें हॉकी की जो है टोटल टीमें 10 टीमें खेल रही हैं और अलग अलग स्कूलों से, और बहुत अच्छा बच्चों ने लड़कियों का भी और लड़कों का भी मैन वुमेन दोनों खेल रहे हैं और बहुत अच्छा बच्चों ने प्रदर्शन किया है। और महासंघ की तरफ से सभी बच्चों को और जो खेल रहे हैं, जो दर्शक हैं, सबको हमारी तरफ से शुभेच्छा, अच्छा खेलें और हमारा नाम छावनी का नाम रोशन करें। यही भगवान नतमस्तक और माता जगदम्बा में प्रार्थना करते हैं कि बच्चे और आगे बढ़े और इनका हमारे महाराष्ट्र लेवल, राज्य लेवल, देश लेवल पे नाम रोशन करें, वर्ल्ड लेवल पे। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। सर याच्यामध्ये पारितोषिक कसे ठेवलेले? आम्ही प्राइज शेवटी आखरी दिवस जे आहे आणि आपण आखरी दिवस खेळणे बरोबर प्राइज शेवटी जे आहे प्राइज सगळ्यांना देणार आहे, जे विनर आहे कप देणार, मोठे मोठे कप आम्ही घेतलेले आहे सगळे ते महामंडळने, तर तो देणार आहे शेवटीच्या दिवशी मान्यवर येतील। हां, आमचे माजी महापौर अशोकजी सैना साहेब यांच्या हस्ते रखमाजी जाधव साहेब जे आमचे संघ जे छावनी महासंघ आहे यांचे सर्व पदाधिकारी होते, माजी श्री तारगे साहेब होते, म्हणजे सगळे बॉडी आणि सगळे नगरसेवक, माजी आजी नगरसेवक सगळे उपस्थित होते। यांच्या उपस्थितीमध्ये हॉकीचा उद्घाटन करण्यात आला। मॅन वुमेन सगळे दोघे टीम होते आणि 10 टीम आहे जे आता सुरू आहे हा दिवस। हॉकीशिवाय आणखी कोणते खेळ आहे? हॉकीशिवाय अजून जेवढे स्पोर्ट्सचे खेळ आहे ते सगळे घेतलेले आहे। त्या बाजूला गुल्लीदंड चालू आहे, त्याच्या अगोदर बुद्धिबळ स्पर्धा झाली, त्याच्या अगोदर काल आरोग्य शिबिर सुद्धा झालं, त्याला सुद्धा मोठा प्रतिसाद भेटलेला आहे, खूप लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। अजून मी कुस्तीचा कार्यक्रम खूप मोठा झाला, म्हणजे मला असं वाटतं 4 वाजेपासून तर रात्री 10-11 वाजेपर्यंत सुरू होता। खूप शांततेत जी आमची कार्यकारिणी आहे यांच्या अध्यक्षतेखाली खूप शिस्तबद्ध सगळे नगरसेवक, माजी नगरसेवक, सगळे बोर्ड मेंबर सगळे उपस्थित होते। खूप शांत कार्यक्रम सुरू आहे, अजून सुरू राहतील आणि शेवटच्या दिवशी नंतर विसर्जन दिवशी आपण पोलीस कमिशनर आणि मान्यवरांच्या हस्ते आपण पुढे कार्यक्रम जे आहे करणार आहे। प्राइज डिस्ट्रीब्युशनचे शहराचे जेवढे मान्यवर आहे ते उपस्थित राहतील सगळे पार्ट्याचे, कारण की हा जो संघ है ये सब पार्टियों को लेके करने वाला चलने वाला संघ है। ये महाराष्ट्र में, देश में एक ऐतिहासिक ऐसा संघ है जो कि मंडल है, जो कि सबको लेके साथ में चलता है, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभी के साथ। यहाँ सभी व्यक्ति, सभी लोगों यहाँ पे सभी मेंबर बैठे हुए हैं, सब मिलजुल के इसका उत्सव मनाते हैं। आपका नाम? मेरा नाम पुरुषोत्तम रघुनाथ सिंह ठाकुर है, मैं माजी नगर से हूँ, संभाजी नगर का, औरंगाबाद का, नंदन कॉलोनी का। और इस हिसाब से मुझे इस महासंघ, छावनी महासंघ की तरफ से इस 2024 का अध्यक्ष घोषित किया गया है। मैं इसका महासंघ का अध्यक्ष हूँ इस साल का। सर्वप्रथम मी आलेले पत्रकार बंधूचे छावनी गणेश महासंघाच्या वतीने स्वागत करतो। दरवर्षीप्रमाणे छावनी महासंघाच्या वतीने आम्ही विविध कार्यक्रम घेतो, त्यामध्ये आमचा मेन जो कार्यक्रम असतो तो असतो आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, रक्तदान, हॉकी स्पर्धा, विशेष जे देशी जे गेम्स आहेत त्यामध्ये गिल्ली डंडा, चेस। आणि आज देशाला जी खरी गरज आहे ती आहे आपल्या तरुण
जे मल्ल आहेत त्यांना कुस्तीचे प्रशिक्षण देणे हे अत्यंत गरजेचे जरुरीचे आहे. म्हणून आम्ही कुस्तीला प्राधान्य देतो आणि मला आनंद आहे की यावर्षी 6 तास आमच्या कुस्तीचा कार्यक्रम चालला. फार मोठ्या प्रमाणात आमचे कार्यक्रम झाले. आज आपण बघताय की हॉकीचा जो आपण बघताय हे मुलं हॉकी खेळतायत. मुलाबरोबर मुलीचे सुद्धा स्पर्धा आम्ही घेतलेले. याला 7 साईड असे म्हणतात. पावसाच्या दिवसात हॉकीची स्पर्धा ग्राउंडवर होत नाही म्हणून आम्ही या ग्राउंडवर आम्ही घेतो दरवर्षी. आणि मी महासंघाच्या वतीने किशोरजी कचवा विशेष त्यांना मी धन्यवाद देईल की त्यांनी आपल्या वाड्यात असा ग्राउंड तयार केला की त्यामध्ये हॉकी बी खेळू शकतो, व्हॉलीबॉल बी होतात, कुस्तीच्या स्पर्धा बी होतात. तर अनेक काम या स्टेडियममध्ये होतात. त्यामुळं त्यांच्या त्यांना मी धन्यवाद देतो की एक चांगला एक ग्राउंड त्याने तयार करून दिला. कित्येक गेल्या 30-35 वर्षापासून आम्ही सगळे स्पर्धा घेतो आणि यामध्ये सर्व जाती धर्माचे सर्व लोक यामध्ये सामील होतात. आणि हा एक चांगला उपक्रम गणेश महासंघाच्या माध्यमातून आम्ही घेतो. दरवर्षी अध्यक्ष आम्ही हे करतो. यावर्षी पुरुषोत्तम ठाकूर हे आहे तर आमचे उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत. आपण सर्व लोक नेहमी येतात आणि आमचा उत्साह वाढतो. त्याबद्दल मी आलेल्या सर्व पत्रकार बंधूंना पुन्हा एकदा मी त्यांना धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छावणी गणेश महासंघातर्फे जेवढे काही कार्यक्रम घेण्यात आले ते सर्वांनी सांगितलेच आहे आपल्याला. मी फक्त एवढं सांगेल की मला गर्व आहे माझ्या वार्डामध्ये मी हा ग्राउंड बनवून या ग्राउंडमध्ये बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, 7 साईड हॉकी, कुस्त्याचे स्पर्धा, ढोल स्पर्धा अशा अनेक स्पर्धा या ग्राउंडमध्ये होतात. पण मला आनंद आहे की गिल्ली दंडाचे टुर्नामेंट पण आज जे आहे ते इथंच माझ्याच वार्डाच्या ग्राउंडवर होत आहे. मी सगळ्या गणेश महासंघाच्या पदाधिकाऱ्याला शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो की त्यांनी सर्व कार्यक्रम हे माझ्या वार्डात ठेवले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज छावणी गणेश महासंघातर्फे 2 स्पर्धा घेण्यात येत आहेत. सकाळी पहिली स्पर्धा एक देशी खेळ त्याला आपण गिल्ली दंडा म्हणतो, इट्टी दांडू, त्याची स्पर्धा बाजूच्या ग्राउंडवर सुरू झालेली आहे. आणि दुसरी स्पर्धा हॉकी स्पर्धा आहेत. त्याच्यामध्ये 10 टीम या ग्राउंडवर उतरले. आपल्या तुमच्या पाठीमागे हॉकीची स्पर्धा चालू आहे. आता 2 टीमची झाली, अजून 6 टीम बाकी आहेत. त्याच्यामध्ये मुलीचा आणि मुलांचा ह्या दोघींचे 5-5 टीम इथे आलेले आहेत. आणि त्याला फर्स्ट, सेकंड, थर्ड बक्षीस आणि जो पहिला गोल मारेल प्रत्येकाला 500 रुपये असे इथे बक्षीसही मंडळाच्या तर्फे ठेवण्यात आलेले आहे. आणि माझ्यातर्फे त्यांना जो पहिले गोल मारेल, जी टीम पहिले गोल मारेल त्याला सुपर मार्केट आणि जादू मंडपतर्फे 500 रुपये. आता 12 तारखेला इथं ह्याच ग्राउंडवर कुस्तीची दंगल झाली. म्हणजे भूतो ना भविष्य इतकी चांगली दंगल झाली. संध्याकाळी 4:30 वाजेला सुरू झाली तर ती 10:30 पावणे 11 वाजेपर्यंत होती. शेवटची जी कुस्ती होती ती 11,000 रुपयाची होती. आणि खूप चांगला प्रतिसाद आणि शांततेत उत्साहित प्रत्येक मल जो कुस्तीप्रेमी होता ज्याला कुस्ती खेळायची होती सर्वांना इथं त्या प्रतिस्पर्धेमध्ये भाग घेता आला. म्हणजे असं कोणी उरलं नाही की ज्याला कुस्ती खेळता आली नाही. लहान मुलांपासून तो मोठ्यापर्यंत इथं कुस्ती खेळण्यात आली. तसेच छावणी गणेश महासंघाचे शेवटचा जो दिवस आहे, आता मला वाटतं 14 तारखेला आमच्या छावणी गणेश महासंघाने आरोग्य शिबिर घेण्यात आले. त्याच्याजवळ कमीत कमी 700-800 वासियांनी तिथं आरोग्य शिबिराचं लाभ घेतलेला आहे. प्रत्येकाने ट्रीटमेंट घेतलेली आहे, तपासणी केलेली आहे. डोळ्याची तपासणी होती, दाताची तपासणी होती. बरेच काही विकार ज्याचे होते त्याचं निवारण बऱ्याच जणांचं झालेलं आहे. आता शेवटच्या दिवशी आमच्या या छावणी गणेश महासंघातर्फे म्हणजे शहराचं विसर्जन 17 तारखेला आहे, पण आमचं
छावणीच गणेश महासंघाचं नेहमीप्रमाणे ते 18 तारखेला एक दिवस उशिरा छावणी गणेश महासंघाचं विसर्जन आहे. त्या विसर्जनाकरिता छावणीचे आयुक्त, आपल्या शहराचे आयुक्त त्यांच्या हस्ते आरती होईल आणि मिरवणुकीला सुरुवात होईल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सर्व कार्यक्रम आतापर्यंत सुख समाधानी आणि सर्व शांततेने झालेले आहेत. सर्वांना गणेश भक्तांना, सर्व गणेश उत्सवांना, सर्व गणपती बाप्पाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.